नमस्कार मैत्रिणींनो, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत हिरव्या मुगाची उसळ। त्यासाठी हिरवे मूग मी रात्रभर पाण्यात भिजवून घेतलेले आहेत। गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे। त्यामध्ये साधारणतः 2 चमचे तेल घातलेले आहे। तेल छान असं गरम झाल्यानंतर साधारणतः अर्धा चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी छान अशी तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरे आणि 1 कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तो तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। कांदा हलकासा ब्राऊन झाल्यानंतर जे 7 ते 8 तासासाठी हिरवे मूग भिजवून घेतलेले ते तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत। आपल्याला त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे। हळद घातल्यानंतर सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मी ते 2 चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे। कांदा लसूण मसाला घातल्यानंतर छान असं 1-2 मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला इथे लो ठेवायची आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। पाणी न घालता साधारणतः 2 मिनिटं मंद गॅसवरती वाफ द्यायची आहे। 2 मिनिटांनंतर झाकण काढून थोडंसं परतून मी घेतलेलं आहे। आणखी थोडा वेळ परतून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मी पाणी घातलेलं आहे। साधारणतः एक अर्धी वाटी त्यामध्ये पाणी घातलेलं आहे। मला इथे सुकी भाजी बनवायची होती म्हणून मी जास्त पाणी घातलेलं नाही। पाणी घातल्यानंतर सर्व एकत्र छान असं मिक्स करून आपल्याला हे झाकण ठेवून आणखी 2 ते 3 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे। भिजवलेले मूग शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे मी कुकरमध्ये शिजवलेले नाही। तुम्हाला कुकरमध्ये जर शिजवायचे असेल साधारणतः कुकरला 1 जरी शिट्टी दिली तरी मूग छान असे शिजतात। ही भाजी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। तुम्ही इथे पाहू शकता साधारणतः 3 मिनिटांमध्ये ही भाजी छान अशी शिजलेली आहे। भाजी शिजल्यानंतर स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालून सर्व एकत्र छान असं मिक्स करून मुगाची सुकी उसळ खाण्यासाठी तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।